बघा आपण असा 4 पदराचा कपडा घेतलेला आहे। बघा आपण असा 4 पदराचा कपडा घेतलेला आहे आणि अशी डबल फोल्ड केलेली आहे आपण। बघा हे अशी डबल फोल्ड केलेली आहे, हे डबल घडी घातलेली आहे। बघा बंद भाग माझ्याकडून आहे आणि खुला भाग त्या साईडला आहे। हा बंद भाग मी माझ्याकडून ठेवलेला आहे आणि जो मोकळा भाग आहे तो ह्या साईडने ठेवला आहे। निफासाठी आपण 6 इंच वरी सोडू। निफासाठी वरी 6 इंच सोडलंय आपण आणि आपली पूर्ण उंची आहे पॅन्टची 41। तर बघा आपण 41 पर्यंत बघा असा पॉइंट देऊ। तर 41 ला असा आपला एक पॉइंट दिला आपण आणि तिथून 2 इंच आपण हा बॉटम पट्टीसाठी पॉइंट देऊ। बघा असं आपण हा 41 पूर्ण आपली हेड झाली पॅन्टची आणि हे बॉटम पट्टीसाठी घेतलेला आहे आपण। तसंच आपण इथं आता बॉटम पट्टी टाकून घेऊ। बघा आता आपली बॉटम पट्टी किती आहे, 6.25 आहे। 6.25 ची बॉटम पट्टी आहे आणि 1.5 इंचाची आपली एक्स्ट्रा शिलाई। बघा हे दोन्ही मिळून आपण अशी सरळ एक रेष करून घेऊ। तशीच आपण ही दुसरी पण रेष, जी बॉटम पट्टीसाठी आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे त्याला पण आपण असंच व्यवस्थित रेष करून घेऊ आणि असा आपला एक चौकोन बनवून घेऊ व्यवस्थित। बघा ही आता आपली बॉटम पट्टी बनलेली आहे। आता आपण इकडून दुसऱ्या साईडनं मोरी काढून घेऊ। बघा आता आपण जो हा आपला कपडा आहे ह्या साईडला जो आपण खुला भाग ठेवलेला आहे या खुल्या भागाला आपण आता मोरी काढून घेऊ। बघा आपण आता मोरी 8.5 ची काढू। बघा 8.5 ची आपण मोरी काढलेली आहे आणि ही मोरी आहे ना ही अशी जोडून घेऊ। बघा असं जोडून घेतलेलं आहे आपण। बघा खूप सिंपल कटिंग आहे, काही अवघड नाही आहे, तुम्ही ट्राय करून बघा एकदा। आता आपण कट करून घेऊ हा कपडा। बघा आपण खालच्या कपड्यापासून कट करू। बघा हे कापड आपण कट केलेलं आहे। बघा आता ह्याचा आपण एक तुकडा करून घेऊ। आता बघा तुम्ही, बघा आता आपण नेपा कट करून घेऊ। नेपासाठी हा कपडा आपण डबल घेतलेला आहे। हा बघा आता आपण नेपासाठी किती 6 इंच सोडलंय, पण आपल्याला वजन नाडीपट्टीसाठी बघा आपण 2 इंच सोडू। नाडी 2 इंच पूर्ण अशी आखून घेऊ सगळ्या साईडला 2-2 इंच। बघा हे 2 इंच असे आखून घेऊ आणि आपल्याला पूर्ण फ्रंट किती लागणार आहे 22.5। 22.5 चा आपल्याला पूर्ण कमरेचा भाग लागणार आहे पूर्ण गोल। 22.5 चा घेतला आपण। तसंच बघा आता हे 2 इंचाची आपली जी आपण पट्टी आखली आहे ती अशी जोडून घेऊ आपण पूर्ण। या साईडला पण 2 इंच अशी पूर्ण पट्टी आखून घेतली आपण। बघा आता 6 इंचाचा आपला नेफा आहे आणि 1/2 इंच शिलाईसाठी, तर 6.5। या साईडला पण आपण 6.5 जिथपर्यंत येते तिथपर्यंत। बघा 6.5। आता आपण हे भाग जोडून घेऊ। बघा हा भाग आपण कट करून घेऊ। बघा आता इथं आपल्याला जॉईंट लागते, आपण जॉईंट काढू। आता हा जो भाग आहे आता बघा हा भाग आपण इथं जॉईंट करू। तर थोडा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ आपण हा आणि मग आपल्यानुसार आपण असा जोडून व्यवस्थित कट करून घेऊ। मग असा जोडून राहिलेला कपडा आपण व्यवस्थित कट करून घेऊ।
ठीक आहे. आता आपला नेफा पण तयार झालेला आहे आणि पॅन्टची पण कटिंग कंप्लीट झालेली आहे. तर आपण आता शिलाई करून घेऊ. एक टीप देऊ आणि नंतर एवढा भाग सोडून आपण नंतर दुसरी टीप स्टार्ट करणार आहोत. बघा, पहिल्यांदा मी थोडी टीप देणार आहे. बघा, एवढी टीप दिली मी. नंतर आता आपण थोडा कपडा सोडला, खालून टीप मारून घेतलेली आहे. बघा, अशी टीप मारून घेतलेली आहे. इथून खाली आणि इथून वरी. आता नंतर हा कपडा आपण आता प्रेस शिलाई पण झाली आणि या साईडला पण आपण शिलाई मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा, हे आपला नाडा बाहेर खुला भाग सोडला आहे. बघा, आता आपण असं फोल्ड करून असा फोल्ड करू. बघा, असा फोल्ड केला. बघा, कपडा असा फोल्ड करून असा फोल्ड केला. मग आता एकसारखी अशी नाडापट्टी आपण बनवून घेऊ. बनवताना थोडा मागं पुढं करून घेऊ. बघा, ही आता आपली नाडापट्टी बनलेली आहे. नाडापट्टी बनल्यानंतर काय करायचं, बघा, पट्टीनंतर बघा, आता आपल्याला ही बनवून 6 इंचाची लागते. बघा, बनवून 6 इंचाची लागते. आणि आता आपली शिलाईतनी जाणार आहे म्हणून आपण 6.5 इंचाची ठेवत आहे. ही आपण 6.5 इंच. हा भाग मी आता कट करून घेते आणि ह्या दोन्ही भागाला असं एकाखाली एक असं मिळवून. बघा, आता हे दोन्ही भाग मिळवून आपण ह्या कोपऱ्याला असा एक टक्स, तसाच आपण ह्या कोपऱ्याला पण एक असा टक्स पाडून घेतला. बघा, आता हे दोन्ही टक्स कशाला कामी पडते हे तुमच्या लक्षात येईल आता समोर. बघा, आपला नेप हा तयार झालेला आहे. आता आपण बॉटम पट्टी आणि बघा, आता सगळ्यात आधी आपण अशी बॉटम पट्टी ही तयार करून घेऊ. बघा, बॉटम पट्टीसाठी पहिले आपण माप मोजून घेऊ. बघा, हे सिंगल माप मोजून घेत आहे मी. तसंच हा भाग आता डबल झाला आहे. तसे आता आपण बॉटम पट्टी बनवून घेऊ. या साईडला गोळा केला आणि ही बॉटम पट्टी आपण अशी ठेवली. बघा, अशी टीप मारून घेऊया. बघा, अशी आपण टीप मारून घेतली. तसंच आपण सेम फोल्ड करू असं सेम परत अशी ही पट्टी जोडून घेऊ. आता बघा, ही बॉटम पट्टी आपण जोडून घेतली. आता आपण असं याला 1 2 3 म्हणून 4 वेळा आपण एक अशा टिपा देऊन घेऊ. बघा, ही बॉटम पट्टीने आपण जोडून घेतलेली आहे. खालून पण बघा. आणि आता आपण बघा, आपण दोन्ही बॉटम पट्टी आपण तयार केलेली आहे. बघा, आता आपण मोरीला शिलाई मारून घेऊ. बघा, या साईडला आपण असं जोडून घेऊ. हा
बघा एक टीप अशी मारून घेतली, तशीच मी आता प्रेस शिलाई मारून घेते. बघा हे भाग आपण जोडून घेतलेला आहे. तसाच भाग आपण जो हा भाग जोडला तर आणि ह्या साईडचा भाग, हे दोन्ही भाग जोडून घेऊ आता. तसाच हा भाग सरळ बघा आपण हे दोन्ही भाग असे जोडलेले आहे. हा भाग आणि हा भाग. बघा आता हे मोरीचा भाग आपण पूर्ण जोडून घेतलेला आहे. आता आपण फक्त प्लेटा पाडून घेऊ बनवलेला आहे. आता हे काय करायचं माहिती आहे का, जो हा भाग आहे ना तो ह्या भागावर म्हणजे हा मध्य हा मध्य हा दोन्ही आपण असं मिळवून आता अशा टिपा देणं सुरू करू आपण. आता प्लेटा कशा द्यायच्या काय द्यायच्या हे तुम्हाला मी सांगते. बघा हे दोन्ही भाग आपण जोडून घेतले, अशी टिप देणं सुरू करते आता मी ह्याच भागाला. हे दोन्ही भाग आहे आपण हे भाग असे जोडून घेतलेले आहे. पण अशी आपण एक टिप देऊ. बघा अशी टिप देऊन इथं आपण एक छोटीशी इथे एक अशी छोटीवाली एक टिप देऊ शकतो. बघा आपण एकच टिप दिलेली आहे इथं. सरळ शिलाई करून घेऊ कारण आपल्या एवढ्या अंतरानं हा पॉईंट राहिलेला आहे. हा नेपाचा जो पॉईंट आहे तो एवढ्या अंतरानं राहिलेला आहे. बघा आपण इथून शिलाई घेतली तर इथे एकच टिप दिलेली आहे आणि आपण सरळ शिलाई घेतली. आणि आता आपण जो खाली पॅन्ट बनवलेला आहे हा आणि हा टक्स नेपाचा, हे दोन्ही टक्स सोबत आले पाहिजे. आणि बघा आता इथून आपण अशा जेवढ्या बसतात तेवढ्या प्लेटावर टाकून घेतल्या. आता ह्या साईडला आपण बघा 1 2 3 4 प्लेटा टाकल्या. तशाच प्लेटा आपण ह्या साईडनं पण टाकून घेऊ. बघा अशा आपण 4 प्लेटा टाकून घेतल्या. बघा आता हा भाग परत आपण सरळ शिलाई घेऊ आणि हा भाग सोबत येण्याच्या आधी अशी बघा परत ही शिलाईवर शिलाई आली. बघा ही शिलाईला अशी परत ही शिलाई जोडून घेऊ आणि आणखी इथे एक प्लेट आपण परत ह्या साईडला बघा आणि आणखी परत आपल्याकडं तेवढाच अंतर उरलेला आहे. बघा हा टक्स आहे ना, ह्या टक्सला आणखी एवढाच अंतर उरलेला आहे. आणि हा जो टक्स आहे आपल्याला इथपर्यंत जेवढ्या आपल्याकडं आणखी प्लेटा पडन तेवढ्या प्लेटा आपण पाडून घेऊ परत. बघा कंपल्सरी आपण 4-4च पाडून घेऊ. आता ही झाली तिसरी, एक चौथी. प्रेस शिलाई मारून देऊ. आता ह्या साईडला आपण अशी प्रेस शिलाई मारून घेऊ पूर्ण साईडला. हे आता कंप्लीट झालेली आहे. आता आपली प्रेस शिलाई पण झालेली आहे. आणि आता आपण फक्त फिटिंग करून घेऊ. ह्या बॉटलला आपल्याला आता 6.25चा आपण बॉटल घेऊ. टिप करून घेतली मी. टिप सारखी शिलाई देऊ. अशी शेप टिप मारून घेऊ. या साईडला पण या साईडला पण आपण शेम शिलाई घेतलेली आहे. बघा मी आता दुसरी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला फायनल टच दाखवते. आपला
पॅन्ट बनवून तयार आहे. बघा आपण कशा प्लेटा दिल्या, कसा आपला नेफा बनला आणि कशी आपला पायदान आहे. बघा असा आपला सेमी पट्याला हा पॅन्ट. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा